मुंबईच्या महापौर सुरेखाताई राऊत आणि त्यांना साळुंखेंना विनंती करतो आपण कृपया ताईंना VIP चेअर त्याचे स्थानापन्न करण्यासाठी विनंती करायची. सन्मानाचे मनोज जामसुकर आणि सोनम जामसुकर आणि शिवसेना भायखळा विधानसभेच्या वतीने सहर्ष स्वागत. शिवसेनेची धारा देतो मुरुख वैराणीतो स्पॉन्टिनिटी येते अंगात की यार एवढं करू शकतात पहिला असून तर आम्ही का नाही. मी वारंवार सांगतो एक नारी छोटे भाई है लेकिन एक जो नारी है सगळ्यांना बघू दे त्याच्यामध्ये एक जो नारी है एक जो नारी है ये सगेरा पुरुष नारी है नहीं जानता. तो पुन्हा एकदा आपलं कौतुक करतोय. तुमचं नाव सांगा. चांदनी बिस्ट मतलब ये कैसा हुआ चांदनी बिस्ट कहानी में कैसा है ट्विस्ट मुझे बताओ मतलब कैसे आपका आप पैठणीचा लोभ हा डोंगर खोऱ्यामध्ये पोहोचलाय. उत्तराखंडवरला इतक्या मोठ्या थंड हवेच्या ठिकाणावरून आणि डोंगर भागातून त्या रात्री डोंगर उतरायला सुरू केलं तुम्ही. एका रात्री डोंगर उतरून ते इथं आले खेळ मैदानात खेळला. जरा जोर बंदाया. चांदनी ओ मेरी चांदनी रंग भरे बादल से तेरे नैनों के कागज से मैंने दिल पे लिख दिया तेरा नाम. चांदनी चांदनी एक दो तीन शॉट क्या कर रहा है. इस रिंग में खेलने के आपको इस स्पाइक बॉल से उस वेल्स को गिराना है. कभी आप तुम्हारा भाई क्या है
अच्छा तुम्हारा मराठी येतं? यस, कैसे? मैं यहीं से रहती, मतलब मुंबई से हूँ। कितने साल से आप रह रही मुंबई? 15। 15 साल। और आपके पति क्या करते हैं? मैं सिंगल हूँ। आँखों से तूने देखा दिल ये दीवाना है ये जगह तुम्हारी बेगम मेरे इस तरह और मुझे शोला भर All the best. त्या मुस्लिम कम्युनिटी मधून मात्र पंजाबी आपण आम्ही बरं गाव कुठलं रत्नागिरी कोकणगिरी काही शिकली कुठलं गाव कोकणी अच्छा गाव तुमचं रत्नागिरी ओके हे समझ में आया आपको चलिए ऑल द बेस्ट देखिए क्या करता बेइज्जती आपकी रत्नागिरी स्टेप लेके घूम तुमचं नाव काय भावना अंजला फक्त एक मिनिट भावना अंजला काय करता आपण रिसेप्शनिस्ट बघा एखाद्याला विचारा बोलणार रिसेप्शनिस्ट बोला क्या आपण काय भावना रिसेप्शनिस्ट कोई बात नहीं होता होता है स्टेज पर नहीं आता ओके चलिए गदर स्टार्ट कम ऑन डीजे दादा काय तुम्ही कसं काय बघताय अच्छा तुम्हाला विचारलं बरं सगळ्यांनी शांतपणे लक्ष द्या मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू माझ्यावर खूप प्रेम करतेस का ग आय लव्ह यू I love you, 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 I love you. ह्याच्यापूर्वी कधी तुम्ही कोणाला आय लव्ह यू म्हटले? मुलांना मला बोलतात थँक्यू सो मच थँक्यू त्यामुळे मला तुम्ही मला विचारत नाही म्हणून मी विचारतो आय लव्ह यू है ना चला स्टार्ट नहीं ये नहीं हो सकता मुझे जीतना था या भैया हाँ 1 2 3 स्टार्ट Good.
शिवसैनिक असतात ना त्यांच्या डोळ्यातच हे असे खरे अश्रू बाहेर येतात. बाकी सगळे सब कुछ झूठ है भाई, सब कुछ झूठ है. पप्पीने दिलीस मार डाला पापड़ वाले ने. कातिल कातिल सबसे कातिल गौतमी पाटील. यांचं नाव काय? गौतमी पाटील आहे ना. शेवटच्या 2 स्पर्धकांची परत सांगतोय, तुम्ही या स्पर्धेमध्ये आऊट झाला म्हणजे तुमचं अस्तित्व संपलं नाहीये. भरपूर टास्क आहे, भरपूर कॉम्पिटिशनचे. हे म्हणतो म्हणजे पुढचा आणखी 2 ते 2.5 तास धमाल करूया. जास्मिन जीने तेरी जिंदगी. या अरे फक्त एक मिनिट, सॉरी बाबा. तुमचं नाव? काय करता आपण? मी हाऊसवाईफ. मिस्टर काय करतात? पोलीस. कधी पोलीस जातील ना समजलं. पण आम्ही त्यांच्या हिंमत आहे ना. बरोबर एक उखाण घ्या. काय करते मध्ये पण हरकत आम्ही तुमच्याकडे मंगलमूर्ती गणपतीला हळद कुंकू घालते आणि दत्तात्रयाचं नाव घेते तुझं मांजरा. कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. होता होता असं टेन्शन येतं. बऱ्याच महिला नावं विसरतात स्वतःची. माझं माझं नाव ना आतापर्यंत होतं माझं नाव असं होतं. अशी प्रामाणिकपणे सांगतो. ठीक आहे सगळे. आणि या मागणीला मी बऱ्याच वेळा भेटलोय. बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये त्या सगळी असतात. तुमचं खूप खूप कौतुक आहे. बघूया आज तुम्हाला विजय संपादन करता येईल. विश ऑल द बेस्ट. हॅलो हॅलो पुढे नको. हॅलो हॅलो. चला 1 2 3 स्टार्ट. पाटोळे उषा. आमच्याकडे पण स्वप्नील पाटोळे. हरकत नाही. घ्या चला स्टार्ट. हा दिसतोय यार. हा दिसतोय. Thank you.
दसपटीचे म्हणजे काय? या रामाची सीता तोड. बर आमच्या दसपटी म्हणजे बघा आहेत ना काही. दसपटीचे शिंदे कोण कोण आहेत? दसपटीचे शिंदे हाजीर हो. दसपटीचे शिंदे हाजीर हो. पुण्याचे आहेत तुम्ही पुण्याचे आहेत. बरं बरं म्हणून तर पुणे उखाणे तुम्हाला पुण्यामध्ये उखाणे घेतात ना है ना. घ्या. काचेच्या गल्लासात दुधाचे दही. काचेच्या गल्लासात दुधाचे दही. माझ्या मंगळसूत्रावर दीपक रावांची सही. दाखव दीपक. चला उजा. हो अभिनंदन. जोरदार टाळ्या. आता कोळी गीतांची मागणी आहे. थोडे कोळी गीत होऊ द्या. हा 1 2 3 स्टार्ट. तुमचं नाव काय परत सांगा? दीपक म्हात्रे. तुम्हाला एक खूप आभार. आणि मला असं वाटतं की जवळपास माझा अंदाज चुकत असेल तर आजपासून 30 वर्षांपूर्वी आपण एक नृत्य करायला म्हणून इथे सुरू करतो. सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सौभाग्यवती रश्मीवाहिनी उद्धवजी ठाकरे यांच्या थोड्याच वेळात या सभागृहात आगमन होत आहे. मी महिला विधानसभा समन्वयक सुरेखा राऊत, महिला विधानसभा संघटक सौ चंदना साळुंके, महिला उपविभाग संघटिका सौ सोनम जामसुदकर, महिला उपविभाग संघटिका सौ कीर्ती शिंदे, महिला विधानसभा सहसंघटिका श्रीमती उषा पाटोळे, महिला विधानसभा सहसंघटिका शिल्पा जाधव आणि महिला विधानसभा सहसंघटिका सौ विजया वाळूंज यांना विनंती करतो आपण प्रवेशद्वारावर वहिनींचं स्वागत आणि औक्षण करण्यासाठी तेथे जावं. त्याचप्रमाणे ज्या महिला शाखा संघटक आणि समन्वयकांनी कृपया सभागृहाच्या येथे वहिनींचं स्वागत करण्यासाठी उभं राहावं. हे भगवे अमते रक्त करब तो भक्त हिंद विवाणा. हे भगवे अमते रक्त करब तो भक्त हिंद विवाणा. सात गोष्ट अंधर्व आमचा शिवसेना शिवसेना.
जय हिंद, जय महाराष्ट्र. भगवे हमसे रक्त धड़कतो दंत हित विमाना. अरे भगवे हमसे रक्त धड़कतो दंत हित विमाना. जात गोत्र अधर्म आमचा शिवसेना शिवसेना सन्माननीय शिवसेना उपनेते मनोज जामसुदकर, सन्माननीय उपविभाग संघटिका नगरपालिका सन्माननीय सौ सोनम मनोज जामसुदकर यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भायखळा विधान समिती महिला पदाधिकारी मेळावा याचे जे आयोजन केलेले आहे आणि या आयोजनास ज्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला मिळणार होती अशा सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सौभाग्यवती तसेच वृत्तपत्र सामना व मार्मिक यांच्या संपादिका सन्माननीय विनंती जोरात टाळ्या वाजवून वहिनीचं आपण स्वागत करायचं. धन्यवाद. हा होता एका नारीचा एका गृहिणीचा आवाज, बरोबर. एकनिष्ठ शिवसैनिकांचा आवाज होत होता, एकनिष्ठ शिवसैनिकांचा. अरे हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विनंती करतो की सुंदर असा हा खेळ खेळू पैठणीचा या कार्यक्रमाचे जे आयोजन केलेले आहे सन्माननीय शिवसेना उपनेते मनोज जामसुदकर आणि सन्माननीय उपविभाग संघटिका नगरसेविका श्री सौ सोनम जामसुदकर यांच्या वतीने कृपया आपण या खेळाला सुरुवात करावी. यस, नक्कीच. तुमचं मनापासून स्वागत. आणखी कोणी हे कोणी और हा या बघा, परत सांगतो लवकर या. अभी नाही तो कभी नाही. चला तुमचं नाव सांगा. कीर्ती विजय कामतेकर. राजबिंडा नवरा. चला घ्या. एकनिष्ठ हा शब्द आला पाहिजे. एकनिष्ठ. गद्दारांनी नावही चोरलं चिन्हही चोरलं तरीही संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेब सारखा वाघाची आहे शान. विजयराव म्हणतात हीच आहे सर्व शिवसैनिकांचा अभिमान. शिवसैनिकांचा अभिमान. देव आहे दुरुस्त आहे. परत गद्दारांनी नावही चोरलं चिन्हही चोरलं तरी संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबांसारख्या वाघाची आहे शान. विजयराव म्हणतात हाच आपल्या सर्व शिवसैनिक निष्ठावंत या लोकांचा अभिमान. भावना नको समजू. पाठीपुढे हरकत नाही. मी परत सांगेन तुमचे शब्द पाठीपुढे होतील पण मनाचं काय करणं. काही मोजक्या पैशांसाठी जे विकले जातात ना इकडून तिकडे तिकडून ते सगळं ओले होता यार एकनिष्ठ आहे. इकडे तिकडे झालंय. जोरात आहे. वही खूप छान. या चम चम करता है ये नशीला बदन बदन. मेकअप केलाय की जास्त चमकी लावली जरा सांगा. मेकअप केलाय. कधी कधी असं पण असतं काय नवऱ्याचं प्रेम फार ओतू गेलं ना की चेहऱ्यावरती ते झळकतं. मिस्टर काय करतात तुमचे? अकाउंट डिपार्टमेंट मध्ये. घरचा कोण कोण संबंध तुम्ही?
आसूबाई आले मग घरी आपण सांभाळून ठेवले. बरं क्या उखाणा घ्या. एकनिष्ठ हा शब्दाला पाहिजे उखाण. अजूनही संधी आहे जर कोणाला यायचं असेल तर. वहिनीच्या हस्ते पारितोषिक मिळणार. और काय चाहिए भाई. रायगडावर माझ्या राजांचं आहे नाव आणि सुहासचं नाव घेते. एकनिष्ठ आहे उद्धव साहेबांच्या पक्षासोबत. त्यांना आधाराची गरज आहे. अरे परत येणं घ्या. असं पुढे ना पाठी 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 नक्की पुढं लागायचं नाही. आपण एकनिष्ठ आहोत. रायगडावर गाजते शिवरायांचे नाव. सुहासचं नाव घेते आणि एकनिष्ठ आहे काठी काठी या ही वादळपूर्वी शांत बरं का. अपेक्षा मला यांच्याकडे चांगला उखाणे. आतापर्यंत मेंढ्यांनी खाल्ली सर्वांची निष्ठा आणि काशीनाथरावांचं नाव घेते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशीच आमची निष्ठा. या या तुमचं नाव पहिले सांगा. अश्विनी परेश घोसाळकर. अश्विनी परेश घोसाळकर. परेशराव काय करतात. हाफकिनमध्ये काय करतात. रिसर्च करतात. तुमच्या कधी रिसर्च केले तो कधी रिसर्च केले. बाई हिला ना मीठ कसं जास्त टाकेच कळत नाही. हिच्या बाजू रिसर्च करतो असं कधी केले. ओळखतात नाही. बरं क्या उखाणा आहे. परेशरावांची बायको आहे मी श्रेष्ठ सदैव राहील शिवसेनेशी एकनिष्ठ. माझी बायको बाजूला घ्या बाजूला घ्या. तुम्ही हा पहिला ताई सर्वांना जय महाराष्ट्र. नंबरात नंबर किती नंबर. भायखळा विधानसभा सगळ्यात निष्ठावंत एक नंबर. चांगले चांगले दिवस या पुढे. अंग्रेजों की जमाने के चेहरे थोडे अशा हळू काही मला मी समजू शकतो. तुम्ही काही चार चौघा पुढे जाऊन प्रत्येक ठिकाणी मस्त राहतात. ते थोड्या लाजऱ्या बुजऱ्या असतात. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आता नुकताच आरेगोंडीमध्ये काँग्रेसचा माझा दुपारी कार्यक्रम होता. तिथे एका महिन्याने जेव्हा नाव विचारलं पहिली चक्क ती महिला नाव विचारली. माझं नाव ना अहो आत्ता नको असं होतं. मी समजू शकतो. त्यामुळे नका घाबरू नका. तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमचा दिली समजून माझ्याशी तुम्ही वागा. हा चला. माझं नाव संगीता सहदेव कुडाळकर. नाव घेते मी. शिवसेनेची आहे मी नेहमीच एकनिष्ठ. सहदेवराव आहेत आमचे धष्टपुष्ट. तुम्ही एक दोन तुम्ही पण येत आहे. लवकर आला. असू दे हा बरं. स्वराज्याला कीड लागले सत्तेची. स्वराज्याला कीड लागले सत्तेची. आता एकनिष्ठ आहे शिवसैनिक. आता फक्त एकनिष्ठ आहे शिवसैनिक. सागररावांचं नाव घेते द्यावा आशीर्वाद सर्वांनी आणि भगवा हातात घ्यावा पूर्ण भारताने. त्यांचं असं म्हणणं की महाराष्ट्र सत्ता नव्हे फक्त दिल्लीपर्यंत तप्त लागलं. अशी म्हण आहे आपल्या की अगर घोडा खरीद हो तो पहिले घोडे की नाल खरीदो. पाणी भडकले आहे. पाहुणे सन्माननीय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुषमाताई अंधारे यांचे ठिकाणी स्वागत करूया. जोर आहे आशीर्वाद उखाणा घेते. म्हणजे आमच्याकडे मराठवाड्यामध्ये ना फार ठसकेबाज उखाणे असतात. तुमच्यासारखे असे गुढी असे खूप सॉफ्ट आणि खूप असे सोफिस्टिकेटेड नाही. तर आमच्याकडे अतिशय ठसकेबाज उखाणा असतो. तर त्यातला एक ठसकेबाज उखाणा फार तुम्ही सगळे घेताय म्हणून मला जरा शिरशिरी आली. झुंझुन जाते खिडकीला पाहते. झुंझुन जाते खिडकीला पाहते. खिडकीला 3 तारा आणि त्याला घुंगरं बारा. झुंझुन जाते खिडकीला पाहते. खिडकीला 3 तारा आणि त्याला घुंगरं बारा. पान खाते करा करा घाम येतो दरा दरा. काढते पदर घालते वारा. तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी.
सुपारी देते वाऱ्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते गंगेचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे सात वाडे, वाड्यात वाडे सात वाडे, आदल्या मधल्या वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घड्याळ, घड्याळात बसला एक, आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करून दाखवली महाराष्ट्राची लेख. मी एकदा गावात येणार. आज खरंच तुम्ही निष्ठावले रणरागिणी असाल ना, तर तुमचा आवाज घुमलाच पाहिजे. अरे तुमच्या 6 जणींनाही आपण गौरवणार. मात्र विनंती थोड्या वेळासाठी आपण एका बाजूला उभं राहूया, कारण आता जो आपला खरा कार्यक्रम आहे सन्मान सोहळ्याचा, सत्कार करण्याचा, तो आपण या ठिकाणी करूया. सोनम मनोज जामसुदकर यांच्या वतीने आज महिला पदाधिकारी निर्धार मेळावा, फक्त महिला पदाधिकारी निर्धार मेळाव्याचं येथे आयोजन केलेलं आहे. आणि या निर्धार मेळाव्यात हळदी कुंकू आणि खेळ खेळून पैठणीचा या सुंदर अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्याचा एक छोटासा भाग आपण इथे अनुभवला. आता या सोहळ्यास, या कार्यक्रमास आपण शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे सुरुवात करीत आहोत. आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सौभाग्यवती सन्माननीय सौ रश्मीवहिनी उद्धवजी ठाकरे यांना. तसेच भायखळा विधानसभा समन्वय सुरेखाताई राऊत यांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याची. माँसाहेब, धन्यवाद सर्व अतिथींचे. मी सर्व अतिथींना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर यावं. शिवसेना उपनेते ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं सन्माननीय मनोजजी जामसुदकर, त्याचप्रमाणे ज्यांनी आयोजन केलं अशा उपविभाग संघटिका नगरसेविका सन्माननीय सौ सोनम मनोज जामसुदकर, तसेच वरळी विधानसभेच्या समन्वयक अनुपमा परब, शिवडी विधानसभेच्या समन्वयक सन्माननीय गौरी चौधरी, त्याचप्रमाणे उपविभाग संघटिका रुपाली चांदे या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो. तसेच या स्थानिक शाखेचे प्रभागाचे नगरसेवक कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय श्री रमाकांतजी राठे यांना सुद्धा मी विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर या. सर्व मान्यवरांचे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भायखळा विधानसभेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. इतिहास साक्ष आहे फितुरी आणि गद्दारी महाराष्ट्राला शाप आहे, पण याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, वाढवलं आणि राखलं. आपली शिवसेना त्याच स्थितीतून चालली आहे, पण स्वराज्याप्रमाणेच शिवसेनाही अबाधित अजिंक्य राहील आणि उत्तरोत्तर वाढेल हा माझा आत्मविश्वास आहे. कारण समोर तुम्ही रणरागिणी बसले आहात. तुमच्यात मला दिसते सावित्री, स्त्री शिक्षणासाठी लढणारी, कल्पना चावला दिसते आकाशाला गवसणी घालणारी, सिंधुताई सपकाळ अनाथांची माय दिसते महत्त्व दाखवणारी,
तर मायभूमीच्या रक्षणासाठी अंगात लोणारी स्वराज्य जननी जिजामाता आणि झाशीची राणी दिसते. आज आपल्याच भूमीत गद्दारांच्या साथीने दिल्लीचं आक्रमण झालंय. हीच वेळ आहे स्त्री शक्तीने उभे ठाकण्याची आणि आई दुर्गेचे रूप धारण करण्याची. आपली माती आणि आपली माय शिवसेना वाचवण्याची. समोर आहे महासत्ता पैशाचं बळ दाखवणारी, पण आपल्याकडे आहे निष्ठा अमूल्य अशी. म्हणूनच तुम्हाला आव्हान करतो की एकजुटीने लढूया आपल्याच अस्तित्वासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी. शिवसेना म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आपणास ठाऊकच आहे. हे तत्व अंगी बाणवल्यासारखं कार्य आपले मनोज जामसुदकर साहेब करतात. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यापासून ते उपाययोजना राबवण्यापर्यंत नागरिकांच्या आरोग्यविषयक, वैद्यकीय, शैक्षणिक मदत या बाबींसाठी जामसुदकर साहेब नेहमीच पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावतात. वैद्यकीय चिकित्सा शिबिर, रक्तदान शिबिर, कलाक्रीडा महोत्सव या सर्व आयोजनात साहेबांचा मोलाचा सहभाग असतो. न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे शिवसेना. याच भावनेतून साहेबांनी अनेक कष्टकरी कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगार नेता कसा असावा असे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपलेच मनोज पांडुरंग जामसुदकर साहेब. त्यांच्या या सामाजिक प्रवासात त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या सौभाग्यवती सोनम वहिनींची. मुंबई महापालिकेच्या माध्यमातील कोणतेही काम असो, सामाजिक महिला विकासाचे कार्य असो, वहिनी त्यात हिरिरीने सहभाग घेतात. नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर अशा नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील विविध घटकांसाठी जामसुदकर साहेब व वहिनी कार्यरत असतात. आपण समाजाचं काही देणं लागतो असं म्हणतात. अशा उदात्त भावनेतूनच जामसुदकर कुटुंब सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. हीच ओळख आहे आपल्या खऱ्या शिवसेनेची, जिथे निष्ठेने आणि निस्वार्थीने काम करते. धन्यवाद. मी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपण त्या कार्यक्रमामध्ये खूप आनंदाने नाचता आहात, डोलता आहात आणि त्या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद लुटत आहात. ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन केलं असे शिवसेनेचे उपनेते सन्माननीय श्री मनोजी जामसुदकर आणि त्यांना ज्यांची मोलाची साथ मिळते अशा शिवसेनेच्या उपविभाग संघटिका सोनम जामसुदकर यांना मी विनंती करतो, आपण आपल्या प्रमुख पाहुण्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या वहिनी साहेब, सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सौभाग्यवती सन्माननीय सौ रश्मीवहिनी उद्धवजी ठाकरे यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. मी विनंती करतो, जामसुदकर साहेब 2 मिनिटं. मी विनंती करतो की सर्व पुरुष पदाधिकारी यांना मी विनंती करतो आपण कृपया सन्माननीय भवानी बाबर विधानसभा समन्वयक, सन्माननीय ॲडव्होकेट मंगेश बनसोड विधानसभा संघटक, सन्माननीय राम सावंत उपविभाग प्रमुख, सन्माननीय विजयजी कांचेकर उपविभाग प्रमुख, सन्माननीय विजयकांत पाटील विधानसभा संघटक, श्री हेमंत कदम विधानसभा संघटक, रवींद्र चव्हाण विधानसभा संघटक, त्याचप्रमाणे वसंत चव्हाण शाखा प्रमुख, रमेश रावत शाखा प्रमुख, विद्याधर चव्हाण शाखा समन्वयक, इंदप्पा चलवानी, अरुण दोनगरे शाखा समन्वयक, सुभाष भोसले शाखा प्रमुख, रमेश चिंगवणकर शाखा समन्वयक, सलीम शेख शाखा प्रमुख, मोहम्मद इम्रान अंसारी शाखा समन्वयक, सन्माननीय विनोद शिर्के शाखा प्रमुख आणि सन्माननीय विकास जवळे शाखा समन्वयक. सर्व पुरुष पदाधिकाऱ्यांना विनंती, आपण कृपया व्यासपीठावर यावं. पुरुष पदाधिकारी शिवसेनेचे सर्व निष्ठावंत पदाधिकारी हेमंत कदम, सूर्यकांत पाटील, सर्वांना विनंती कृपया व्यासपीठावर यावं. सुभाष भोसले. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 208 चे स्थानिक कार्यसम्राट नगरसेवक श्री रमाकांतजी रहाटे यांच्या वतीने सुद्धा रश्मी वहिनींचा सत्कार केला जाते. स्थानिक शाखा प्रमुख श्री रमेश रावल आणि स्थानिक शाखा संघटिका रंजना औटी यांच्याकडे मी सन्माननीय श्री रमाकांतजी रहाटे यांना विनंती करतो, आपण रश्मी वहिनींना पुष्पगुच्छ, शाल देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा.
या नाही साहेब राठी साहेब एक फोटो घ्यायचे छायाचित्र कमले कसं घ्यायचं यांना मी विनंती करतो आपल्या शिवसेनेच्या रणरागिणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांना आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. चंबुरकर साहेब मी आपणास विनंती करतो 2 मिनिटं फक्त व्यासपीठावर. जामसुदकर साहेब आपण कृपया व्यासपीठावर या. यापुढील सत्काराला मी विनंती करतो महिला उपविभाग संघटिका सौ कीर्ती शिंदे आणि महिला विधानसभा सहसंघटक श्रीमती उषा पाटोळे यांना कृपया आपण व्यासपीठावर यावं. आपल्या विभागाच्या विधानसभा विभाग संघटिका तसेच महापौर शिवसेनेच्या उपनेत्या किशोरीताई पेडणेकर यांना आपण शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही यथोचित सत्कार करावा. लढवय्या नेतृत्व निष्ठावंत किती संकट आली तरी हटणार नाही लढतच राहील अशी ज्यांनी शपथ घेतली अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या किशोरीताई पेडणेकर तसेच शिल्पा जाधव विजय वाळू यांना मी कृपया व्यासपीठावर आमंत्रित करू इच्छितो. आपल्या विभागाचे लाडके विभाग प्रमुख सन्माननीय आशिजी चेंबूरकर साहेब यांना आपण शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. महिला विधानसभा संघटक शिल्पा जाधव आणि सौ विजया वाळू. तसेच यापुढील सत्कारासाठी मी विनंती करतो महिला शाखा संघटक प्रियंका टेमकर आणि महिला शाखा समन्वयक मनीषा जांभरे यांना. वरळी विधानसभेच्या समन्वयक अनुपमा परब यांना आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. प्रियंका टेमकर व मनीषा जांभरे. त्यापुढील विनंती आहे अंजना ओके आणि शिल्पा मात्रे यांना कृपया लवकर व्यासपीठावर. शिवडी विधानसभेच्या समन्वयक गौरी चौधरी यांना आपण शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. तसेच यापुढे विनंती करतो संगीता कोरे व ऋता कोळी यांना मी विनंती करतो आपण महिला उपविभाग संघटिका रुपाली चांदी यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. एक सौभाग्याचं लेणं जे असतं म्हणजे ओटी भरण्याचा एक छोटासा कार्यक्रम आम्हाला ते करायचा आहे. सर्व महिला पदाधिकारी असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. सुरेखाताई राऊत, चंदना साळुंके, सोनम जामसुदकर, कीर्ती शिंदे, उषा पाटोळे, शिल्पा जाधव, विजया वाळू, प्रियंका टेमकर, मनीषा जांभरे, अंजना ओके, शिल्पा मात्रे, संगीता कोरे, ऋता कोळी, संध्या कलेकर, विद्या रावडिया, शीतल थोरात, माधुरी पोखरकर, सोनल सैगावकर, अर्षदा बसे. कृपया फटाफट जेवढं लवकर येता येईल तेवढं आपण लवकर व्यासपीठावर यावं. एक सौभाग्याचं लेणं म्हणजेच हळदी कुंकू आणि ओटी भरणे. मी या कार्यक्रमाचे आयोजक खेळूया पैठणीचा तसेच हळदी कुंकू बक्षीस समारंभ अशा सर्व कार्यक्रमांचं नियोजन करायचं आहे आणि सर्व या निष्ठावंत रणरागिणीचं मी धन्यवाद. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा घेऊन भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, तुम्हा सर्वांच्या मा उन्नताई ठाकरे यांना नतमस्तक होऊन आज भायखळा विधानसभेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या या निर्धार मेळावा आणि हळदी कुंकू व खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाला आदरणीय आमच्या लाडक्या वहिनी साहेब रश्मी वहिनी ठाकरे या कार्यक्रमाला आल्या
त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला महिलांना विशेषतः मार्गदर्शन करण्याकरता आदरणीय उपनेत्या प्रवक्त्या या ठिकाणी आमच्या सुषमाताई अंधारे आल्या, त्यांचा देखील मी आभार मानतो. खऱ्या अर्थाने किशोरीताई या विभाग संघटनेने आम्हाला हा कार्यक्रम घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि वळी खऱ्या अर्थाने जेव्हा मी महिला आमच्याकडे आल्या त्यांनी सांगितलं की आम्हाला खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवायचा आहे आणि जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून हे कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहे, त्यावेळेला हाच कार्यक्रम आम्ही महिलांना देणार होतो. परंतु पदाधिकारी महिलांचं म्हणणं आलं की नेहमीच पक्षाचा कार्यक्रम असला आणि काही बैठका असल्या की आम्ही पदाधिकारी कामाला लागतो, आम्हाला मेहनत करावी लागते, पण स्वतःला एन्जॉय करायला ते आम्हाला मिळत नाही. तर कृपया आपण महिलांना तेव्हा कार्यक्रम घ्यायचा तेव्हा घ्या, परंतु या भायखळा विधानसभेच्या महिला पदाधिकाऱ्यांकरता, फक्त महिला पदाधिकाऱ्यांकरता एक आमचा छोटासा कार्यक्रम तुम्ही घ्या. त्या कार्यक्रमाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय रश्मीबाई ठाकरे यांना या ठिकाणी बोलवलं तर निश्चितपणे आम्ही तुमचा आभार मानू. आणि म्हणजे आम्ही लहानपणापासून बघत आलो की वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्या ज्या वेळेला कार्यक्रमाला जायचे, मोठमोठ्या सभा व्हायच्या किंवा सत्ता संघर्षाच्या चढ उतारामध्ये नेहमी आम्ही महासाहेबांना त्यांच्यासोबत बघत होतो. आणि आज महाराष्ट्राच्या या राज्याच्या घाणेरड्या आणि गलिच्छ राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेला उद्धव साहेब संघर्षासाठी बाहेर निघतात त्या त्या वेळेला जेव्हा आम्ही तुम्हाला त्यांच्यासोबत पाहतो तर आम्हाला त्यावेळेला महासाहेबांची आठवण येते. आणि निश्चितपणे इथे आम्ही सांगू इच्छितो की आपल्याला पाहिल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला म्हणा किंवा आमच्या माता भगिनी या महिला ज्या इथे बसलेल्या आहेत त्यांना एक प्रकारे देवीचं रूप इथे आम्हाला बघायला मिळतं. आणि ते देवीचं रूप आम्हाला सगळ्या महिला कार्यकर्त्यांना, आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी शक्ती देण्याचं काम करतं. वैद्यात आम्ही ते धन्य झालो भायखळा विधानसभेतले पदाधिकारी. आम्हाला एवढा आनंद आहे, माझ्या हाते बोलणाऱ्या माणसाला तुम्ही समोर असता बोलताना थोडं मागे पुढे होतोय, नाहीतर मी जाहीर सभेमध्ये एवढे आक्रमक भाषणं असतात. पण आज आम्हाला या ठिकाणी आपली उपस्थिती मिळाली, आपला आशीर्वाद मिळाला, साक्षात आम्हाला देवीचं रूप इथे बघायला मिळालं. आमच्या माता भगिनींना एक शब्द आपल्याला देतो वहिनी की या भायखळा विधानसभेमध्ये कुठल्याही पद्धतीची कमतरता राहणार नाही. आम्ही सगळ्या या ठिकाणचे पदाधिकारी, आमचे पुरुष पदाधिकारी असतील राठे साहेब आणि सगळे आमचे पदाधिकारी, माझ्या माता भगिनी, कुठल्याही पद्धतीने आम्ही भायखळा विधानसभेमध्ये कमी पडणार नाही. भायखळा विधानसभा पूर्वीपेक्षा सक्षमतेने आहे, पूर्ण ताकदीने आहे. मी अधिक वेळ घेतल्या वेळी परंतु एक शब्द देतो, ज्या ज्या वेळेला कोणत्याही निवडणुका येतील आम्ही ठामपणे उभे राहून उद्धव साहेबांना शक्ती देण्याचं काम करू, ताकद देण्याचं काम करू. आणि अंधारेताईंनी जी इच्छा व्यक्त केली ते पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी महाराष्ट्रातला हा भायखळा विधानसभा सगळ्यात पुढे असेल अशा पद्धतीची ग्वाही देतो. येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय सुषमाताई अंधारे यांना विनंती करतो आपण उपस्थितांना मार्गदर्शन करा. तुम्ही अजिबात तुम्ही ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहात, तुम्ही सगळं एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहात, त्यामुळे मी बोलू नये. पण वहिनी आणि किशोरीताई यांचा मान ठेवत 2 मिनिटासाठी भूमिका मांडते. नेहमी राजकीय बोलते, नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवर फार आक्रमक पद्धतीने तुम्ही ऐकताय. आज जरा तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते. काय होतं माहितीये का, की बायकांबद्दल इतकी काही वाक्य येतात आणि ती वाक्य ऐकून आपल्याला असं वाटतंय की आपण म्हणजे सगळं पाहिजे आहोत. तुम्ही कधी ती वाक्य उलटी करून बघितली आहेत का बघा. म्हणजे बघा ना, असं सांगितलं जातं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः, अर्थात जेथे जेथे नारीची पूजा होते तेथे तेथे लक्ष्मी वास करते. किंवा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. किंवा स्त्रीला अबला माने नामदपणाचे लक्षण आहे. किंवा स्त्री ही क्षणाची पत्नी अनंतकाळची माता आहे. किंवा शिकलेली आहे घर पुढे जाईल. किंवा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. यालाच हिंदीमध्ये जिसके हात में पाळणे की डोरे पुरी जग की आशा इसकी ओर है. किंवा प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. किंवा स्त्री आणि पुरुष संसाराची 2 चाके असतात. ऐकले की तुम्ही सगळ्यांनी ह्या वाक्यांचा कधी अर्थ बघितलाय का तुम्ही? जेव्हा तुम्ही याचे अर्थ समजून घ्याल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल ऑल दिस स्टेटमेंट्स आर अ गोल्डन ट्रॅप फॉर यू. हे सगळे तुमच्यासाठी ट्रॅप आहेत आणि ते फक्त ट्रॅप सांगायचा 2 मिनिटात शक्य तेवढ्या लवकर सांगायचा प्रयत्न करेल, कारण तुम्हाला सगळ्यांना एन्जॉय करायचे. पहिलं बघूया. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः, जेथे जेथे नारीची पूजा होते तेथे तेथे लक्ष्मी वास करते.
आता जरा यांच्याकडे बोलूया. ही जेवढी सगळी पुरुष माणसं आहेत याच्यातल्या म्हणजे जिथे जिथे तुमची पूजा होते तिथे तिथे लक्ष्मी वास करते. यांच्या मायबापाच्या इमानदारीने यांनी आपल्या अंतःकरणावर हात ठेवावा आणि सांगावं कधीतरी यांनी आयुष्यात यांच्या आईची, बहिणीची, पत्नीची, मुलीची कधी पूजा केली का? ये बस जरा पाठावर, तुझी पूजा करतो, तुझी पूजा केल्यावर लक्ष्मी घरात येते. होतं असं कधी? असं कधीच होत नाही, नाही की नाही? मग वाक्य काय आहे? तर नारीची पूजा केल्यावर लक्ष्मी घरात येते असं नाही, नारी लक्ष्मी घेऊन आल्यावर तिची पूजा होते हे जास्त खरं आहे. हे नीट समजून घ्या. म्हणजे ती जर नोकरी करणारी असेल तर मला हे सांगितलं जाईल, प्रिये तू फक्त कणिक मळ, चपात्या विसला चालत राहते सगळीकडे. जरा जरा दुसऱ्या वाक्याकडे येऊया. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी असं जेव्हा म्हटलं जातं किंवा जिसके हात में पाळणे की डोर आहे पूरी जग की आशा उसकी डोर आहे, तेव्हा एका अर्थाने तुमचं अवकाश सगळं सीमित करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी म्हणताना बाईची तुलना जमिनीशी होते. हे फार गंभीर होईल, याच्यात जात नाही मी. पण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी असं म्हणताना तिच्या हातातनं बाकीच्या सगळ्या दोऱ्या काढून घेतल्या जातात. तिच्या हातात पाळण्याच्या दोऱ्या देणं म्हणजे अर्थसत्तेच्या, धर्मसत्तेच्या, राजसत्तेच्या, कुटुंबसत्तेच्या सगळ्या प्रकारच्या दोऱ्या तिच्या हातातनं काढून घेण्याचा हा अत्यंत बेमालूम युक्तिवाद सगळे पुरुष सत्ताक आपल्यासोबत करतात आणि लक्षात येत नाही. जरा तिसऱ्या वाक्याकडे येऊया. काय सांगितलं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका जास्त लोक प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. हर काम या मर्द पीछे औरत का हात होता है. पण असं म्हणणे म्हणजे काय याचा अर्थ नीट समजून घ्या. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं कुणीही म्हणत नाही की यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषही असतो. इतिहासात एकमेव उदाहरण झालं ते क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचं की ज्यांच्या मागे सावित्रीबाईंचा हात होता. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. मी UPSC ला शिकवते. माझ्याकडे जेव्हा माझ्या विद्यार्थिनी अधिकारी होतात आणि त्यांचे काही इंटरव्ह्यूज असतात आणि जेव्हा त्यांना विचारतात पत्रकार वगैरे की कैसे महसूस करती है आपकी सफलता का क्रेडिट किसे देना चाहिए, तेव्हा त्या कशा सांगतात, मैंने घर का पूरा काम किया, बच्चों को संभाला, सास ससुर हमारी तरफ रहते थे, उनकी भी सेवा करती थी, चूल्हा चौका बर्तन सब घर पर ही करती थी, हालांकि हम कोई नौकर अफोर्ड नहीं कर सकते थे, वक्त निकालते निकालते बच्चों की पढ़ाई पर भी ध्यान देती थी, कभी कभार इनका ऑफिस का काम भी करा देती थी, उसमें से वक्त निकालते निकालते पढ़ाई की, बाद में अफसर बनी, लेकिन इनका बड़ा सपोर्ट था. कसला सपोर्ट होता, सगळं तिनेच केलेलं असतं. पण असं बाईने म्हटलं पाहिजे. असं म्हणणारी बाई खऱ्या अर्थाने घरंदाज बाई म्हणवली जाते, अन्यथा ती उच्चंकल होते. मग यशस्वी स्त्री मागे पुरुष असतो म्हणजे काय, यशस्वी पुरुषामागे स्त्री असते म्हणजे काय, तर मला असं वाटतं, जो माझा अभ्यास सांगतो तो, की जेव्हा जेव्हा एका स्त्रीच्या यशाचा वटवृक्ष एका पुरुषाच्या यशाचा वटवृक्ष उभा राहतो तेव्हा तेव्हा एका स्त्रीचं कंपोस्ट खत होतं. एका पुरुषाचा वटवृक्ष उभा राहतो, एका बाईचं कंपोस्ट खत होतं. बाई झिजवून घेते स्वतःला. आणि हे कंपोस्ट खत होणं म्हणजे काय, तर जरा सोपं करून सांगते, तुम्हाला कळेल असं. तुम्ही खूप सारे टीव्ही बघता, अवॉर्ड फंक्शन बघता. त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये तुम्हाला बऱ्याच असं दिसतं, एखादा फिल्म फेअरचा अवॉर्ड असतो आणि एखादा अँकर सांगतो, जैसे की आपको पता है कि पिछले 4 दशकों से बॉलीवुड पर जिन्होंने राज किया है, हम बुलाना चाहेंगे द लाइफ अचीवमेंट अवॉर्ड गोज टू मिस्टर बिग बी, गिव अ बिग हँड. आणि पांढरी धोट गाडी असलेले अमिताभ बच्चन पांढरी शाल घेऊन असे दमदार पावलं टाकत येतात. पण यांच्यासारखा एखादा आगाऊ अँकर असतो की ज्याला शक्यच होत नाही गप्प बसणं, आणि तो परत एकदा म्हणतो, जैसे की आपको पता है हर कामयाब मर्द के पीछे औरत का हाथ होता है, वैसे ही बिग बी की सफलता के पीछे जिनका हाथ है हम बुलाना चाहेंगे उनकी पत्नी सुश्री जया बच्चन जी को. आणि काय होतं माहितीये का, असा एक कॅमेरा असतो. हा कॅमेरा अमिताभ बच्चन कडून जया बच्चन कडे जायचा असतो, पण मध्येच कॅमेरा रेखावर जाऊन थांबतो. त्याला कंपोस्ट खत असं म्हणतात. आणि बहिणींनो, शेवटचं लक्षात द्या, म्हणजे तसं मी खूप बोलू शकते पण आपल्याला वेळ कमी आहे म्हणून. आणि अजून एक महत्त्वाचं लक्षात आहे की जेव्हा जेव्हा म्हटलं जातं स्त्री आणि पुरुष ही संसाराची 2 चाकं असतात, तर मला पण असंच वाटायचं बरं का. माझ्या आजीने तर मला खूप, म्हणजे आम्ही ग्रामीण भागातली माणसं आहोत, आजी सांगायची, माय लेकीचा जन्म दिल्या घरी का मेल्या घरी माय, येल्या घरी नाही, येल्या घरी म्हणजे जन्म. तर
लेकीचा जन्म माय दिल्या घरी का मेल्या घरी. लेकीच्या जातीनं लावून चुकून वागावं, चुकून बोलावं. बाईच्या बांगडीचा आवाज सुद्धा दिवाणखान्यात नाही गेला पाहिजे माय. आणि उमऱ्याच्या बाहेर सुद्धा आपण बोलायचं नाही माय. काय बोलायचं नाही. आणि काय होतं माय, साप म्हणून ढाकला, नवरा म्हणून आपला. नवरा औषधाचा सापच असतो, मारतच असतो बाई, काहीच बोलायचं. तर आम्हाला तो संस्कार आमच्या पक्का डोक्यात असलेला. आणि आजी सांगायची माय लेक म्हणजे चुलीचं लाकूड माय, चुलीलाच जायचं असतं. बाईचं जगणं म्हणजे जळणंच असतं. मग आजी सांगायची चूल म्हणजे संसार, लाकूड म्हणजे बाई, जळणं म्हणजे तिचं आयुष्य. या पद्धतीने जगायचं. आणि माय संसाराचा गाडा दोघांचा असतो आणि दोघांनीच हाकायचा असतो. तर मला असंच वाटायचं की दोघांनीच हाकायचा असतो. मग मला जरा माझं शिक्षण वगैरे झालं सगळं आता. आणि मग आता कळायला लागलं की स्त्री आणि पुरुष म्हणजे ही जी इकडे बसलेली आहेत नाही सगळे, ही जी असतात ना ती दोन चाकच असतात. त्यांचे एक चाक, आपले एक चाक, दोनच चाक असतात. पण फरक काय असतो माहितीये का, स्त्री आणि पुरुष ही रथाची दोन चाकं असतात, ती सायकलची चाकं असतात. रथाची चाकं अशी बरोबरीने चालतात, सायकलची चाकं एका मागे एक चालतात. यातलं पुढचं चाक ते ह्या सगळ्यांचं आणि मागचं चाक ते आपलं. हँडल कुठं जायचं, कुठं बोलायचं, जायचं का नाही जायचं, आणि कुलू मागच्या. त्यामुळे आपण सगळं आणि तुमच्या सगळ्यांचा उत्साह द्विगुणित करत आदरणीय वैद्य आहेत. खरं तर त्यांच्यासमोर मला जास्त बोलतोय, खरंच सिरियसली येत नाहीये. एरवी कुणी समोर असताना आपण फुल बॅटिंग करू शकतोय, परंतु तुम्ही सगळेजण आहात. आणि म्हणून एक छान हलकी फुलकी विनोदी कविता सांगून थांबते. मी महाविद्यालयात शिकवायची, त्याच्यामुळे जरा बऱ्याचशा गोष्टी. तो त्या महाविद्यालयात प्राध्यापक होता. ती त्याची विद्यार्थिनी होती. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनापासून वंचित ठेवणं म्हणजे त्याला पाप वाटायचं. शिकवताना त्यानं आपल्याकडे न पाहणं म्हणजे तिला शाप वाटायचं. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनापासून वंचित ठेवणं म्हणजे त्याला पाप वाटायचं. शिकवताना त्याने आपल्याकडे न पाहणं म्हणजे तिला शाप वाटायचं. तो जीव तोडून शिकवत असे, ती प्राण कानात आणून ऐकत असे. शिकवताना त्याने सहज जरी तिच्याकडे पाहिलं तरी तिला ते आल्हाद वाटायचं. तो रजेवर गेल्यास मात्र प्रेम म्हणजे जल्लाद वाटायचं. एकदा तो वर्गात आला आणि त्याने कथा सांगितली ॲडम अँड ईव. ती लगेचच म्हणाली, सर मला तुमचं प्रेम हवंय, लेट इट मी गिव्ह. एकदा तो वर्गात आला आणि त्याने कथा सांगितली ॲडम अँड ईव. ती लगेचच म्हणाली, सर मला तुमचं प्रेम हवंय, लेट इट मी गिव्ह. तो म्हणाला, अगं वेडे खुली की काय तू. तुझी माझी की काय सलगी. ती म्हणाली, सर काही का असेना तुमचा माझा संसार थाटावा म्हणूनच तरी सलगी आहे. तो म्हणाला, अगं वेडे, कुलवंताची लेक तू, शिलवंताचा प्राध्यापक मी. तुझी माझी ती काय सलगी. नात्यानं तू तर माझी मुलगी, फक्त एकच आज आठवण करून देते. आजच्या पेपरमध्ये तुम्ही जर वाचलं असेल तर केंद्राने एक निर्णय केलाय की आमचं आडनाव माहेरचं जर लावायचं झालं तर नवऱ्याला विचारायचं, त्याचं प्रमाणपत्र घ्यायचं. आणि दुसरं म्हणजे जर घटस्फोटी असेल तर एक तर तुम्ही न्यायालयाचं लावायचं, नाही तर पुन्हा त्याच नवऱ्याला विचारायचं मी आडनाव लावू का. म्हणजे हा तर इकडे तर बेटी बचाव बेटी पढाव बिडाव सगळं चाललंय. आणि आम्हाला नेऊन कुठेतरी पडावाचं ते असतं ना, समुद्री किनारी लागलेल्या गोटी त्याप्रमाणे जर बांधून ठेवणार असतील तर बेटी बचाव बेटी पढाव हा शुद्ध खोटेपणाने नाटक करतायत, एवढं मात्र नक्की हे लक्षात ठेवा. सोडायचंच नाही, एकही दिवस सोडायचंच नाही. मला असं वाटलं की मी जरा त्यांना वेगळ्या जगात द्यावं, पण तुम्ही आणले. आपण या निमित्ताने आपण मोदीजींना सुद्धा सांगितलं पाहिजे, खरंच सांगितलं पाहिजे आपण. कारण काय आहे, यशोदा काकींवर जो अन्याय झाला तो अन्याय किमान काकींकडून शिकून आपल्यावर नाही झाला पाहिजे. याच्यासाठी आपण एक शिकलं पाहिजे की आमच्या लग्नाच्या आधी आमचा पत्ता आमच्या वडिलांच्या नावाचा असतो, लग्नानंतर आमचा पत्ता आमच्या नवऱ्याच्या नावाचा असतो. आमचा पत्ता कुठे आहे.
विभागलेली आपला तिसरा बिंदू कुठे आहे, त्या तिसऱ्या बिंदूच्या शोधात इथली स्त्री सक्षमपणे उभी राहावी यासाठी म्हणून भारतीय स्त्रीवाद उभा राहिला होता, फेमिनिझम उभा राहिला होता. त्या फेमिनिझम कशाशी खातात हे ज्या कर्मठ लोकांना माहीत नाहीये त्यांना सांगण्याची वेळ आहे. कारण मला असं वाटतं की मी स्वतःला भाग्यवान समजते. शिवसेना एकमेव असा पक्ष आहे ज्या पक्षाने एका महिला कार्यकर्तीला महाप्रबोधन यात्रेसारखे आणि मुक्त संवाद सारखे 2 मोठे उपक्रम राबवायला दिले. हे इतर कुठल्याही पक्षात होत नाही. त्यामुळे आणि वंदनीय बाळासाहेबांनी सुद्धा मला वाटते मुंबईच्या महापौर या महिला सातत्याने महिला महापौर राहिल्या, इतकं आपल्या सगळ्या महिलांना शिवसेनेने मानाचं स्थान दिले आणि ते मानाचं स्थान आपण टिकून ठेवूया. बाकी लढूया, आज नाही बोलत जास्त. धन्यवाद. सुषमाताई अंधारे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पायी पिंजून काढला. पुन्हा एकदा अशा या शिवसेनेच्या वाघिणीला रणरागिणीला आपण टाळ्या वाजवून प्रोत्साहन देऊन स्वागत करायचं. सलाम ताई तुमच्या कार्याला. आणि आपल्या आजच्या या सोहळ्यात उपस्थित असलेल्या महापौर सुद्धा एक महिला आहे, त्यांच्यासाठीही टाळ्या होऊन जाऊ दे. आणि सामना आणि मार्मिकच्या संपादिका सुद्धा रश्मी वहिनी आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आजचा दिवस हा खरोखर तुमचा आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं होतं. सन्माननीय श्री शिवसेना उपनेते मनोज जामसुदकर आणि सन्माननीय उपविभाग संघटिका सोनमताई जामसुदकर यांच्या वतीने या महिला दिनाचं औचित्य साधून या निर्धार मेळाव्याचं, हळदी कुंकाचं आणि खेळ खुल्या पैठणीच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सर्व मान्यवरांचे आपण इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिला. आम्हाला एक प्रमुख उपस्थिती आम्हाला मिळेल. रश्मी वहिनीताई आपले खूप खूप आभार. धन्यवाद. सुषमाताई अंधारे, किशोरीताई पेडणेकर, आशिषजी चेंबूरकर साहेब, सर्वांचे जाहीरात. एक शिवसेनेचं गाणं मला नंतर हळदी कुंकाला सुरुवात करायची. कृपया आपण वेळ घालवू नका, कारण कार्यक्रम खेळ खेळून पैठणीचा चालूच राहील. त्याबरोबर सोबत आपल्याला हळदी कुंकू सुरू करायचं. इंडस्ट्रीमध्ये त्यांनी पाऊल ठेवलंय आणि त्यांचा घरात गणपती ही फिल्म सुद्धा त्यांनी ती प्रोड्यूस केली आहे, ज्यामध्ये अश्विनी भावे, अजिंक्य देव, भूषण प्रधान अशी गेली कित्येक नामवंत कलाकारांनी सहभाग घेतलाय. अशा आमच्या गौरी चौधरी वहिनी तुमचं खूप खूप आभार. आणि तुमचं जे प्रोडक्शन हाऊस आहे त्या प्रोडक्शन हाऊसला आमच्या सगळ्या कलाकारांच्या वतीनं आणि जमलेल्या तमाम महिला वहिनींच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. जोरदार टाळ्या वाजवा.
आणि वहिनी खरं तर मला प्रश्न पडला की घरात गणपती म्हणजे नेमकं काय काय नेमकं प्लीज. घरात हे आडनाव आहे आणि त्यांच्या घरातला गणपती अशी थीम आहे. तर आम्ही लवकरच रिलीज डेट अनाऊन्स करू. सगळ्यांनी आवर्जून लक्ष ठेवून राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. त्याच्या प्रमोशनसाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी असू तुमच्यासोबत. अगदी खूप खूप भरपूर शुभेच्छा. तुमचा ग्रुप निवडला गेले, तुम्हाला संधी आहे. तुम्हाला 9 पेक्षा जास्त जर निवडले तर तुम्ही डायरेक्ट सेमीफायनल. आणि मग ज्यांच्या महिला आऊट झाले तुमच्यामधून प्रश्नोत्तर विचारून तुमच्याकडे काही सेमीफायनल आणि मग फायनल असं म्हणाले. ओके तयार आहे. चला 1 2 3 स्टार्ट. अटीतटीच्या या सामन्यामध्ये 12 पॉइंट सेमी फायनल मध्ये गेलेला ग्रुप अभिनंदन सोबत आहे. आणि 3 गुणांनी तुम्ही पिछाडीवर राहिला. मात्र काही टेन्शन नाही, जागर बसा. आता संधी आहे तुमच्यापैकी सगळ्या आवडलेल्या महिलांना. ओके जागर बसा. तुम्ही इथे या. तुम्ही सेमी फायनलला गेलेला 5 जण. हा त्या इथेच थांबायचं. चला आता ज्या महिला आऊट झाले, आऊट झालेल्या महिला तयार राहा. ह्या ठिकाणी तुम्हाला शेवटची संधी पुन्हा एकदा ह्या सेमीफायनल मध्ये येण्याची. त्याच्यासाठी मला असं वाटतं की गाणं घेऊया की खेळ घेऊया. पुढचा प्रश्न नीट लक्ष देऊन ऐका. या प्रश्नाचं उत्तर जो बरोबर देणार त्यालाच या ठिकाणी आपण सेमीफायनल मध्ये संधी देणार आहोत. एक गाणं स्पेशली लागणार आहे. ते गाणं एक वेगळ्या धाटीतलं आहे.